पुण्यात सध्या पगडीचा वाद चांगलाच रंगलाय। पुणे विद्यापीठातल्या पदवीदान समारंभात बदललेल्या पोशाखाला काही विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला। पुणेरी पगडी हा पेशवाईचं प्रतीक असल्याचा आरोप करत या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला। पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा गोंधळ। पुणेरी पगडीला विद्यार्थ्यांचा विरोध। पगडीची जात काय? पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात झालेला हा गोंधळ बदललेल्या पोशाखावरून झालाय। पदवी प्रदान सोहळ्यासाठी विद्यापीठानं यंदा काळा घोळदार गाऊन आणि टोपी हा कॉन्व्होकेशनचा ड्रेस बदलून कुर्ता, पायजमा, उपरणं आणि पुणेरी पगडी असा पोशाख ठेवण्याचा निर्णय घेतला। मात्र या पोशाखात असणाऱ्या पुणेरी पगडीला अनेक विद्यार्थी संघटनांनी विरोध केलाय आणि याचे पडसाद पदवीदान सोहळ्यात उमटले। विद्यार्थ्यांनी थेट मुख्य कार्यक्रमातच कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। पण आजचा पदवी प्रदान सोहळा जो झाला तो खूपच छान झाला। पण जो पगडीवरनं वाद झाला, साधारण हे पुणे विद्यापीठ हे पाश्चिमात्य जी आपली पद्धती आहे त्यांचा मूळ उद्देश होता की आपल्या ट्रॅडिशनल पद्धतीने त्याचा सत्कार सगळा समारंभ व्हावा। पण आम्ही या गोष्टीसाठी समर्थन पण देत नाही आणि त्याला विरोध पण करत नाही। काही विद्यार्थी प्रतिनिधींनी तर अति उत्साहात विरोध करण्यासाठी गाढवाऐवजी खेचर आणून त्याला पुणेरी पगडी घातली। यालाही विद्यापीठ प्रशासनानं विरोध केला। मूर्खपणातून आणि जातीवादाच्या राजकारणामुळे हे आलेले पुणेरी पगडी गेली अनेक वर्ष विद्यापीठामध्ये वापरली जाते। पदवीदान समारंभाच्या वेळेस त्याचा यथोचित मान ठेवला जातोय। या देशाचा एकही पंतप्रधान किंवा एकही राष्ट्रपती असा नसेल ज्याला पुणेरी पगडी घातली गेली नाही। अगदी परवा सुद्धा सोलापुरामध्ये नरेंद्र मोदी यांना पुणेरी पगडी घालूनच सत्कार करण्यात आला आहे। पुणेरी पगडी बुद्धिमत्तेचं आणि विद्वत्तेचं प्रतीक म्हणून वापरलं जातं। खरं तर पुणेरी पगडी की फुले पगडी हा वाद विकोपाला पोहोचलाय। यामागे थेट जातीयवादाचं राजकारण आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पुणेरी पगडी हद्दपार करा असा नारा खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच दिला होता। कोणती पगडी त्या ठिकाणी द्यायची हे मी आपल्याला आता सांगणार आहे। आणि छगन भुजबळ यांना मी पुढे यायला सांगतो, वंदनाताई आणि संजोग यांना सांगतो की जी पगडी मी त्यांच्या हातात देईन ती पगडी इथून पुढे आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये वापरली गेली पाहिजे। त्यानंतर आता पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा या पगडीचा वाद उद्भवल्यानं पगडीची जात काय असा सवाल आता सामान्य पुणेकर करतायत। अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे।